मिळते। दोन्ही संघ बलाढ्य संघ आपण पाहतोय, त्यामुळे सामना भरपूर चांगला आपल्याला पाहायला मिळेल। मैदानाच्या आतमध्ये रफ अँड टफ मध्ये ही लढत आपल्याला पाहायला मिळेल। बामाली संघाचे जेवढे काही प्रेक्षक वर्ग या ठिकाणी उपस्थित त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत असेल आणि बामालीचे नक्कीच सर्वच मान्यवर अतिथीगण या ठिकाणी उपस्थित त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत। जोबी संघाचे समर्थक देखील उपस्थित आहेत, त्यांचं देखील सहर्ष स्वागत असेल। बिग फॅट मॅच आपल्याला पाहायला मिळते। आज ऑक्शन देखील आपल्याला पाहायला मिळते। इंडियन प्रीमियर लीग IPLचं या ठिकाणी ऑक्शन देखील सुरू आहे। त्याचबरोबर TDPLची स्पर्धा ठाणे डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग करण धुळे इन ॲक्शनमध्ये आपल्याला पाहायला मिळतील। मांडा या संघामध्ये जगन्नाना पाटील यांच्या टीममध्ये ते खेळताना दिसतील आणि थोड्याच वेळानं TDPLला देखील सुरुवात होणार आहे। करण धुळे इथून अख्ख्या दिवसामधून मॅच खेळून त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील। ऑल द बेस्ट करण धुळे देखील। आणि जाऊया मैदानावरती, स्ट्रायकेला फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय पंकज, नॉन स्ट्रायकेला फलंदाज सूरज। गोलंदाजी मार्गमध्ये सज्ज होतोय जोवी संघाचा सिनियर खेळाडू महेंद्र धुळे सज्ज होतोय पहिल्या षटकामध्ये। दोन्ही टीमला मॅच साठी शुभेच्छा। विश ऑल द बेस्ट फॉर द टीम, शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट। पॉवर प्लेचं षटक, गेम ऑन होतोय। पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज महेंद्र धुळे, लेट्स प्ले। पहिला चेंडू यावेळेस मात्र वाईड यॉर्करचा प्रयास सफल ठरतोय। पाहणी केली या ठिकाणी फलंदाज पंकजनं, छेडछाणी करण्याचा प्रयत्न नाहीये। पहिल्या बॉलवरती डॉट बॉलची समाप्ती इथे पाहायला मिळेल। 4 षटकांची लढत, अंतिम सामना आपल्याला पाहायला मिळतोय। दोन्ही संघ बलाढ्य आहेत। इथून जोवी संघासमोर एक मोठं टार्गेट उभं करण्याचा प्रयत्न सुरुवातीला बामाली टीमकडनं पाहायला मिळेल। लो फुल टॉस गॅप मध्ये चेंडू असेल, बॅकवर्ड पॉइंटला खेळाडू पोहोचतील का पाहायचे, खेळाडू पोहोचू शकत नाहीये। आउटफील्ड फास्ट आहे, चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर जातोय। आघात झालाय बामाली टीमसाठी। पहिला चौका, गॅप शॉट सिलेक्शन आपल्याला करण्यासाठी, कारण की 2 खेळाडू 30 गजाच्या बाहेर तुम्हाला पाहायला मिळतात। मिड विकेटला खेळाडू करण असेल आणि लॉंग ऑफ मध्ये खेळाडू आपल्याला लॉंग ऑन मध्ये खेळाडू पाहायला मिळतोय। राऊंड द विकेट समोर खेळण्याचा प्रयत्न करताय। शॉर्ट मिड ऑफ मध्ये खेळाडू उपस्थित विवेक गायकवाड त्या ठिकाणी होते। बॉडीच्या साह्याने बॉलला अडवला, एकदा या ठिकाणी कंप्लीट केली जाईल। धावसंख्या 1 ने पुढे सरकेल 5 धावा धावफलकावरती आणि एक पारितोषिक आलंय। उपसरपंच निलेश दादा म्हात्रे यांच्याकडे नक्कीच आमचे DJ मास्टर यांच्यासाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज झाले। क्या बात आहे, संध्याकाळची बाकी सुटलेली आहे आणि हे DJ मास्टरला आपण पैसे या ठिकाणी देऊया नंतर, हरकत नाहीये। राऊंड द विकेट पुन्हा एकदा कोलबे टप्प्याचा चेंडू, यावेळेस मात्र शॉर्ट कव्हर मध्ये खेळाडू उपस्थित आहे। 1 धाव इथे मिळेल। धावसंख्या 1 ने पुढे सरकेल 6 धावा धावफलकावरती। 4 चेंडूंचा खेळ या षटकातील आतापर्यंत आपण पाहिला। कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय महेंद्र धुळे आपल्या षटकामध्ये, अनुभव भरपूर या खेळाडूकडे। राऊंड द विकेट, स्लॉग स्वीप करण्याचा प्रयत्न होता, फॅडेज स्वीप करण्याचा प्रयत्न, अपील जोरदार केली आणि यस पंचांनी या ठिकाणी सांगले स्क्वेअर लेगचे पंच सांगतात की फलंदाज बाद आहे। इथून धक्का क्रमांक पहिला लागेल टीम बामालीला। पंकज बॅक टू द पवेलियन। तिसऱ्या क्रमांकावरती सामना महत्वाचा आहे। दोन्ही टीमसाठी चॅम्पियन बनण्याचे स्वप्न दोन्ही संघाने राखले। स्वप्न एकाच पूर्ण होईल, एक संघ ठरेल चॅम्पियन तर एक संघ रनर अप आपल्याला पाहायला मिळेल। सज्ज होते पुन्हा एकदा गोलंदाज महेंद्र, गिरीश ऑन स्ट्राइक। पुन्हा एकदा पुढचा बॉल,
खोलव्या टप्प्याचा चेंडू ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न ऑफ ड्राईव्ह होती परंतु शॉर्ट मिड ऑफ मध्ये खेळाडू उपस्थित. डॉट बॉलची समाप्ती. षटक क्रमांक पहिले कंप्लीट होत आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये एक चौकार आला परंतु नंतर सुरेख कमबॅक केले महेंद्र धुळेनं या ठिकाणी आणि पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेरीस धावसंख्या बामाली टीम पोहोचली आहे 1 गडी बाद 6 या आकड्यावरती. बाद ही स्थिती पाहायला मिळते. पॉवर प्लेचं षटक कंप्लीट. क्षेत्ररक्षण पूर्णपणे विखुरलं गेलाय. तू कशा प्रकारे बॅटिंग केली जाईल पाहणं महत्वाचं. पॅडवरती चेंडू आदळतोय. शॉर्ट कव्हर मध्ये फील्ड केली जाईल. रन्स मिळते 1. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल 7 धावा फलकावरती. सामना महत्वाचा आहे इथून त्यामुळे सुरुवातीलाच चांगला स्कोर उभा करणं फार महत्वाचं असेल टीम जोविळी समोर बामाली संघाला. आणि गावदेवी मुकुंद 11 बामाली संघ आपल्याला पाहायला मिळतोय. गिरीश होते पुन्हा एकदा स्ट्राईक एंडला. गिरीश आणि सूरज ही जोडी पाहायला मिळते. मागे खेळण्याचा प्रयत्न होता. नटराज स्टाईन स्ट्रोक खेळायचं होतं परंतु गुडलेन स्पॉट वरनं चेंडू थोडासा उचली घेतो आणि बॉडीवरती ब्रश होतोय. डॉट बॉलची समाप्ती. चांगली गोलंदाजी या षटकामध्ये देखील सुरुवात भरपूर चांगली करतो विवेक गायकवाड. पुन्हा एकदा पुढचा बॉल ओव्हर द विकेट. अजून एक चांगला चेंडू. अगोदरच थोडासा बॅटचा बेस ओपन जरूर केला. चेंडू मात्र या ठिकाणी निघून जातो विकेट कीपरच्या हातामध्ये. सलगचा दुसरा डॉट बॉल. ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. चेंडूवरती व्यवस्थित नजर नाहीये. चेंडू पडायच्या अगोदरच बॅटचा पेस ओपन केला. बॅट फिरवली गेली गिरीशच्या माध्यमातून आणि अजून एक हा तिसरा सलगचा डॉट बॉल. आता डॉट चेंडू आहे. त्यात धावांसाठी आता संघर्ष करावा लागेल ते बामाली संघाला कारण की स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय दुसरं षटक मार्गस्थ आहे. फक्त 7च धावा 1 गड्याच्या मोबदल्यात पाहायला मिळतात. विवेक तयार. यावेळेस फटका चांगला आहे. ऑफ साइडला एक्स्ट्रा कव्हरला खेळून काढलेला स्ट्रोक. खेळाडू पोहोचतील का पाहिजे. पोहोचेल. व्हेरी गुड फिल्डिंग. उचलतील फेकतील तोपर्यंत इथून धावा कंप्लीट होत आहेत. 2 ने धावफलक पुढे सरकेल 9 धावा धावफलकावरती. षटकाचा विचार केला तर आतापर्यंत 5 चेंडू हाताळलेत विवेकने. धावा खर्च केल्या फक्त आणि फक्त 3. व्हेरी गुड बॉलिंग. चांगलं षटक आतापर्यंत जोविळी टीमसाठी. हुक करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये. अजय त्या ठिकाणी आणि डॉट चेंडू असेल. या षटक संपण्याचा इशारा. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतोय ती बामाली संघाची 1 गडी बाद फक्त 9 धावा. नऊ धावा स्कोर बोर्ड वरती आहेत. पहिलं षटक महेंद्र धुळेनं आपण पाहिलं 6 धावेचं हाताळलं. एक विकेट प्राप्त केली. त्यानंतर विवेक गायकवाडनं देखील फक्त 3 धावा खर्च केल्या. तिसऱ्या षटकामध्ये अभयला प्राचारण केले गेले. स्ट्राईक केलं फलंदाज सूरज. मोठ्या फटक्यांची गरज आहे बामाली टीमला. मोठे फटके येत नाहीयेत. एक सिंगल कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आणि सहजरित्या 2 धावा कंप्लीट. क्षेत्ररक्षक थोडेसे दूरवरनं आले पोहोचू शकले नाहीयेत वेळेवरती त्यामुळे इथून 2 धावा कंप्लीट झाल्या. 2 धावफलक पुढे सरकेल 11 धावा धावफलकावरती. 4 षटकांची लढत. 40 पर्यंत पोहोचणं फार गरजेचं असेल टीम आई गावदेवी मुकुंद 11 बामाली टीमला.
ऑन साईडला खेळतात. मिड विकेटला खेळाडू उपस्थित करण धुळे असतील, वेगानं पोहोचलेत आणि फेकी देखील चांगली आहे. धावबाची संधी आणि फलंदाज असेल बाद. गिरीशला मैदान सोडावं लागेल. अजून एक रनआउटची विकेट मिळतीये. सांघिक यश मिळतंय जोविली टीमला. डीजे आपण पाहिलं करणकडे चेंडू होते त्या वेळेस नक्कीच नेहमीच त्वरित फेकी येत आले आणि कमीत कमी आपण पाहतोय फलंदाज देखील सिंगल धावा एकवटतात. MH0423 या नंबरची गाडी कोणाची असेल तर आपण ते काढायचे, थोडीशी बाजूला घ्यायचे. चांगलं क्षेत्ररक्षण करतच्या माध्यमातून धावसंख्या सिंगल बरोबर पाहायला मिळते. एकूण 13 या आकड्यावरती. धावा येत नाहीत, मोठे फटके येत नाहीत, सिंगल डबल पाहायला मिळतात. टायमिंग यावेळेस मात्र कॉटन बॉलची संधी. गोलंदाज स्वतः या ठिकाणी स्वतःवरती विश्वास ठेवतो की मी माझा झेल आहे, हा मी पकडणार आणि अभयनं टिपलाय झेल. मिळते सफलता. टीमला लागलाय अजून एक धक्का. थोड्याच वेळामध्ये येताना निश्चित पाहू शकता कल्याण पूर्वेतील नवनिर्वाहित आमदार सुलभाताई गणपतशेठ गायकवाड यांच्या सुनबाई डॉक्टर जुईलीताई वैभवशेठ गायकवाड यांचं थोड्याच वेळामध्ये आगमन होत आहे. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आपलं या ग्राउंडवरती छत्रपती क्रीडांगणावरती आपलं सहर्ष स्वागत आहे. 4 षटकांचा सामना आहे. आमचे साथी समालोचक सोनू तुमच्यापर्यंत अपडेट पोहोचवतात. सध्या फायनलचा सामना पाहायला मिळत आहे. हाही चेंडू सुरेख, अतिशय चांगली गोलंदाजी, तबल गवरती धावसंख्या पाहायला मिळत आहे. निश्चितच सामना थोडासा थांबवायचा आहे. ज्या मान्यवरांची आम्ही वाट पाहत होतो ते मान्यवर इथे उपस्थित राहतात. आपल्या कल्याण पूर्वेतील नवनिर्वाचित आमदार सुलभाताई गायकवाड यांच्या सुनबाई डॉक्टर जुईलीताई वैभवशेठ गायकवाड यांचं आगमन होत आहे. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आपलं या छत्रपती क्रीडांगणावरती सहर्ष स्वागत आहे. डॉक्टर जुईलीताई वैभवशेठ गायकवाड यांचं आगमन व्यासपीठावरती होताना पाहतोय. आपलं स्वागत आहे. आपण पाहू शकाल सध्या झालेल्या कल्याण पूर्वेतील मतदारसंघाने त्यांना कॉल दिला आणि बहुजन मताने आपण पाहिलं की सौभाग्यवती सुलभाताई गणपतशेठ गायकवाड प्रचंड बहुमताने या कल्याण पूर्वमध्ये विजय झाली. परंतु आमच्या विनंतीला मान देऊन आज इथे मात्र त्यांची धावती भेट आमच्या या क्रीडानगरीमध्ये लाभतोय. तर ताईंचं आम्ही मनापासून स्वागत करतोय. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. डॉक्टर जुईलीताई वैभवशेठ गायकवाड यांचं इथे रंगमंचावरती आगमन.
तर चला सामना सुरू करायचा आहे. आम्ही त्वरित सामना सुरू करू. तर ताईंच्या माहितीसाठी सुरू असलेला सामना मैदानाच्या आतमध्ये आपल्याच कल्याण डोंबिवलीमधले हे संघ, एक संघ बदलापूर विभागामधून जोईली संघ जोईली संघ, तर दुसरा डोंबिवली विभागामधून आपला संघ पाहायला मिळतोय. तर स्वर्गीय मुकुंद 11 बामाली संघ सध्या बिग फाईट करतोय. तर निश्चितच आपण पाहता की खूप शेड्यूल बिझी असताना आज या रंगमंचावरती भेट दिली. निश्चितच आम्ही आमच्या आयोजन कमिटीच्या माध्यमातून ताईंचं आम्ही आभार व्यक्त करतोय. ऑनसाईडच्या दरम्यान चेंडूला प्रहार केलाय, हवेमध्ये चेंडू आहे, सीमारेषा लगेच जातोय आणि 2 धावा कंप्लीट करण्याचा प्रयत्न. 2 धावेच्या मदतीने धाबल कबड्डी धावसंख्या 15 धावा धाबल कबड्डी सालेत 15 धावा. षटक क्रमांक 3 सुरू आहे. संध्याकाळचं क्लायमॅक्स आपण पाहता आणि आपण पाहू शकता की रंगमंचावरती चर्चा उणिवा निश्चित होत असतात आणि ते चर्चा उणिवा आमचे निलेश दादा मात्रे जे सरपंच आहेत आणि त्यांच्या माध्यमातून चर्चा केल्या जातात की कशा पद्धतीने आता मात्र स्पर्धा केल्या जातील. त्याच्या हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाणार की नाही, चेंडू थांबला गेला, शेल टिपला जातोय आणि फलंदाज होतोय बाद. आता आपण पाहू शकाल राजकारण विषय म्हटला की कल्याण पूर्वेचं राजकारण आपण पाहिलं असेल की जिथे मात्र गणपत शेठ गायकवाड आहे. प्रथम आपण पाहिलं की अपक्ष म्हणून निवडून आले, 2 वेळा ते अपक्ष म्हणून निवडून आले. त्याच्यानंतर 2019ला भारतीय जनता पार्टीच्या तिकिटावरती निवडून आले, परंतु त्यांच्या अनुपस्थितीत आता मात्र आपण पाहू शकाल त्यांच्या सौभाग्यवती सुलभाताई गणपत शेठ गायकवाड प्रचंड बहुमताने या कल्याण पूर्वमध्ये निवडून आल्यात. त्यांना आमच्या आयोजन कमिटीच्या माध्यमातून निश्चित अभिनंदन, या संपूर्ण मलंगड विभागातून अभिनंदन आणि कल्याण पूर्वमधून त्यांना या विजयाच्या नंतर अभिनंदन करतो आहे. कारण त्यांचं कार्य खूप छान होतं आणि त्या कार्याची पोचपावती आज संपूर्ण मतदारांनी दिली आहे. तसं निश्चित हा राजकारणाचा क्षेत्र नाही आहे, परंतु क्रिकेट आणि राजकारण मी निश्चितच आपले जे जवळचे मित्र आहेत त्यांना सांगेल की ज्याप्रमाणे मैदानाच्या आतमध्ये आपण क्रिकेट खेळत असताना मित्रांनो, तसाच हा राजकारण. कारण नेते सर्वांचे पिरियड असतात, नेत्यांचं राजकारण खेळू द्या, परंतु आपण 2 दिवसाच्या इलेक्शनसाठी कोणाचे नाते तोडू नका आणि कोणाचं मन दुखू नका. आज आपण पाहिलं घराघरामध्ये भाऊ भावाचा राहिला नाही आणि त्याच्यानंतर जर विचार केला मित्र मित्राचा राहिला नाही. जो मित्र 5 वर्षापासून एकत्र फिरणारा हा मित्र 10 दिवसाचं इलेक्शन आलं की तो दूर होतो, तो त्याचा पक्ष सांभाळतो आणि हा त्याचा पक्ष सांभाळतोय. तसं न करता ज्याप्रमाणे क्रिकेट केलं एखादा जिंकणार आणि एखादा हारणार, तसाच हा राजकारण आहे मित्रांनो. जर 2 माणसं उभी राहिल्यात तसंच मात्र या क्षेत्रामध्ये सुद्धा राजकारणामध्ये सुद्धा एक हारणार आणि एक जिंकणार. निश्चित आपण भविष्यात क्रिकेटचा आनंद साजरा करताना पाहतोय. फायनलचा सामना आहे, निश्चित या फायनलच्या सामन्यामध्ये आनंद साजरा करताना पाहतोय जोईलीताई, डॉक्टर जोईलीताई. आणि आताच आपण पाहिलं की आमच्या गावातील प्रथम डॉक्टर, आमचा अभिमान, आपण पाहिला डॉक्टर राकेश मात्रेसुद्धा रंगमंचावरती होते, त्यांचंसुद्धा आम्ही स्वागत करतो आहे. कारण आपण ग्रामीण भागामध्ये जर बघितलं गेलं तर डॉक्टर, वकील ह्या पदव्या खूप कमी झाल्यात, परंतु आता आपला ग्रामीण भाग प्रगती करत चालला आहे. तसाच आमच्या ग्रामीण भागामध्ये एखादा क्रिकेटर एखादा मात्र इंटरनॅशनल लेवलमध्ये जावा, असा बऱ्याचदा गणपत शेठ गायकवाड जे आमदार होते त्यांचंसुद्धा म्हणणं होतं की तुम्ही लेझरवरती ध्यान द्या, जेणेकरून तुम्ही जर लेझरचा क्रिकेट खेळला तर निश्चितच आपला एखादा खेळाडू जो मात्र एक इंटरनॅशनल लेवलच्या क्रिकेटमध्ये जाऊ शकतो, ही त्यांची पूर्णपणे होतोय. परंतु आज आपण बघितलं ना निलेश दादा,
तर आज ग्रामीणचा मध्ये सुद्धा उभी होता. आज आपण पाहतो शारजापासून दुबईपर्यंत आपण पाहिलं की ग्रामीणचा क्रिकेट जाताना या विभागाचा. जर म्हात्रेपाड्याचा जर योगेश म्हात्रे जर बघितला तर तो टेनिस बॉलच्या माध्यमातून आज दुबईपर्यंत आणि दुबईच्या शारजा क्रिकेट ग्राउंडवरती त्याने आपलं नाव करलं आणि पहिली विकेट हॅट्रिक त्याच्या नावावरती तिथे संपादन झाले. हा क्रिकेट टेनिस क्रिकेटने दिला आहे आणि हा आपल्या ग्रामीण क्रिकेटने क्रिकेट दिला आहे. अशा काही गोष्टी असतात. मग ती तुमची आपल्यापर्यंत माहिती पोहोचवू द्या. फक्त धावा कुठल्या गेल्या तर बामणी संघाने अशावरती खरं उतरलं नाही. 19 धावांचं टार्गेट दिला आणि या टार्गेट कशा रीतीने पूर्ण होईल. 19 धावा कुठल्यात 20 धावांचं लक्ष आहे. 24 चेंडू 20 धावा. संध्याकाळचं क्लायमॅक्ट आहे त्यामुळे मात्र निश्चितच संध्याकाळच्या क्लायमॅक्टमध्ये धावसंख्या थोडीशी कमी पाहायला मिळाली आणि सामना कशा पद्धतीने जिंकेल हा प्रश्न निर्माण झाला. चॅम्पियन बनण्यासाठी एक पाऊल मागे. 24 चेंडू 20 धावांची गरज आहे असं म्हटलं जातं. जो जीता वही सिकंदर. क्रिकेट असो राजकारण असो जो जिंकणारा त्याची प्रशंसा निश्चितच केली जाते. आता या दोन संघांनी खूप चांगला खेळ दाखवला आहे. परफॉर्मर त्यांचा खूप चांगला झाला आहे. पण जो संघ चॅम्पियन ठरेल त्याची प्रशंसा आज 2 ते 3 दिवसामध्ये होईल. तसंच हा राजकारण आहे तुषार. या राजकारणामध्ये मात्र बरेचसे चेहरे उतरतात परंतु जो जिंकतोय जो जीता वही सिकंदर का म्हटलं जातं आहे की ज्या क्षेत्रामध्ये ज्याचा विजय त्याचा बोलवाला. आणि अशा पद्धतीने क्रिकेट असो राजकारण थोडंसं कॉम्बिनेशन पाहायला मिळतं. 20 धावांची गरज आहे. सामना चॅम्पियन बनण्यासाठी जर्मन जोईली संघाला पाहिजेत 20 धावा. महेंद्र आणि करण खूप जवळीक मित्र आहेत आमचे. आम्ही बऱ्याचदा त्यांना क्रिकेट खेळताना पाहतोय. परंतु जेव्हा आम्ही चर्चा केली होती तुषार तर महेंद्र आणि निश्चितच करण आणि महेंद्र असं म्हटलं होतं की आज जेव्हा सीझनला सुरुवात झाली आम्हाला अपयश बऱ्याचदा आमच्या पदरात आला आहे आणि परंतु आम्ही कुठेतरी मागे पडतोय. परंतु आज आम्हाला थोडंसं लक्ष वाटतं की आम्ही कदाचित एखादी ट्रॉफी आमच्या घरी घेऊन जाऊ शकतोय. सामना स्टार्ट होतोय. रिव्हर्सचा वापर. पहिल्याच बॉलवरती अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न. एकही धाव नाही आहे. सुरुवात चांगली झाली आहे. स्वर्गीय मुकुंद 11 बामणी संघ यांच्या माध्यमातून सुरुवात चांगली होतं. डॉट चेंडूने सुरुवात केली जाते. गोलंदाजीसाठी मार्कवरती आपण पंकजला आपण पाहतो. 20 धावांची फक्त गरज आहे. 20 रन मात्र हव्यात. हाही चेंडू डॉट चेंडू. बघा कोणताही टार्गेट हा सेफ नसतोय. क्रिकेटमध्ये कोणताही टार्गेट सेफ नसतोय आणि त्याचं प्रात्यक्षिक उदाहरण मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकता. सलगचे 2 चेंडू निर्धाव फेकल्यात आणि या 2 चेंडूवरती एकही धाव जमवता आली नाही आहे. परंतु टार्गेट छोटा आहे. टार्गेट छोटा बदल केला गेला आहे मैदानाच्या आतमध्ये. हा चेंडू यू मिस आय डेफिनेटली इट. दांडी गुल फलंदाज बाद. लागतोय हा पहिला झटका. पहिला धक्का लागलाय. पहिला धक्का मात्र निश्चितच पाहू शकता आपण थोडासा दबाव खाली वावरताना फायनलचा हा दबाव आपण पाहिला बऱ्याचदा. पुन्हा एकदा कट शॉटचा वापर. नशिबाचा चौकार म्हणणार नाहीये कारण मेहनत होती. या 4 धावा येतात. चौकार येतोय. जबरदस्त स्ट्रोक. असं वाटलं होतं की भारतीय संघ थोडासा माघारी राहिला आहे. कारण 26 धावा हव्या होत्या साऊथ आफ्रिकन ह्या संघाला 26 चेंडूवरती. परंतु सामना कसा फिरवावा त्याचं प्रात्यक्षिक उदाहरण हार्दिक पांड्याने दिलं.
तशाच पद्धतीचा खेळ या फायनलच्या सामन्यामध्ये खेळला पाहिजे, तर निश्चितच हा सामना बामाली संघ हा विजय होऊ शकतो. कोण ठरेल चॅम्पियन, अभी नाही तो कभी नाही. आता मात्र चांगला खेळ दाखवला नाही तर सामन्यामध्ये येऊ शकत नाही. या दरम्यानचा हा बॉल मात्र थोडासा हातामधून निसटतोय, दुसऱ्या धाब्यासाठी पलटताना पाहतोय. कारण ठाऊक आहे की या धाबा सहजरित्या होऊ शकतात, परंतु माझं थांबणं फार महत्त्वाचं आहे. क्रिकेट थांबून खेळणं फार महत्त्वाचं आहे, क्रिकेटिंग शॉट खेळणं फार महत्त्वाचं आहे आणि तो क्रिकेटिंग शॉट सिलेक्शन आपल्याला पाहायला मिळतो आहे. 6 धावा झाल्यात, 20 धावांची गरज आहे. अजूनही मात्र सामना जिंकण्यासाठी हव्यात फक्त 14 धावा. ऑनसाईडला मात्र पॅडवरती चेंडू आदळतोय. पॅट आणि पॅटच्या मधोमध थोडंसं गॅप होतं, त्यामधून चेंडू मात्र पाहायला मिळाला. सर बॉडीला ब्रश होऊन पॉपिंग क्रीजवरती चेंडू जातोय पॉईंटला. डॉट चेंडूची समाप्ती. 6 चेंडू आणि 6 धावा खर्च केल्यात गोलंदाज पंकजने. अजूनही 14 धावांची गरज आहे आणि चेंडू शिल्लक आहेत 18. मेहनत केली. प्रथम पारितोषिक 50,000, द्वितीय पारितोषिक 25. या समसमच्या ट्रॉफ्या व्यासपीठावरती आपण पाहू शकता. आमचे प्रमुख मान्यवर बक्षीस समारंभासाठी आणि खास मेगा फायनलचा सामना पाहण्यासाठी आले आहेत. डॉक्टर जोईली वैभव शेठ गायकवाड यांची उपस्थिती आणि त्यांच्यासोबत चर्चा करताना आपण पाहू शकाल. आपण नेवाली ग्रुप ग्रामपंचायतचे उपसरपंच निलेश दादा म्हात्रे. 6 धावा झाल्यात आणि आता मात्र षटक क्रमांक 2 सुरू होत आहे. षटक क्रमांक 2 पवन गोलंदाजी मार्कवरती. पवन कशा पद्धतीची गोलंदाजी करेल. 14 धावा हव्यात. 14 धावांची गरज असेल सामना जिंकण्यासाठी. 18 बॉल आणि 18 चेंडू नंतर धावा हव्यात 14. करण धुळे आतापर्यंत प्रथमच स्ट्रायकिंगला आलाय फेस करेल, कारण मागच्या सामन्यामध्ये खूप चांगला खेळ दाखवला. हलक्याशा त्याने क्लिक केलंय. एक जाव सिंगल. बघा सिंगल. आपण क्रिकेट जाणलं पाहिजे, आपण क्रिकेट अनुभवलं पाहिजे, त्याचं प्रात्यक्षिक उदाहरण मैदानाच्या आतमध्ये दाखवतोय करण असा खेळाडू आहे की चौकार षटकार कधी टोकू शकतोय. त्याला ठाऊक आहे क्लायमॅक्स बदलतोय आणि त्या क्लायमॅक्सच्या अभावी या 20 धावा सुद्धा आपल्याला कठीण जाऊ शकतात. जर माझी विकेट गेली, आता विकेट बचावून करण मैदानाच्या आतमध्ये धावा जोडतोय. 7 या आकड्यावरती पोहोचलोय आणि अजूनही 13 धावांची गरज आहे 17 चेंडू मागे. पुन्हा एकदा स्टेप बोर्डमध्ये चेंडूला बॅकफुटला जाऊन कव्हर पंच करण्याचा प्रयत्न. सिंगलच्या माध्यमातून धावफलकावरती धावसंख्या 8 या आकड्यावरती पोहोचतोय संघ. 8 या आकड्यावरती 8 या आकड्यावरती पोहोचतोय संघ. जोईली जय हनुमान जोईली संघ 5 सामना जिंकणार कोण. आई गावदेवी स्वर्गीय मुकुंद दादा 11 बामली संघ किती जय हनुमान क्रिकेट जोईली संघ. हु विन द मॅच बट आय डोंट नो. सामना जिंकणार कोण. व्हॉट अ शॉट. क्रिकेटचा मादक सौंदर्य आउट ऑफ द पार्क. रिव्हर्सच्या बॅटमधून येतो हा षटकार. सामना खुला गेलाय आणि आता मात्र पाहायचंय सामना लेगस्टम्पच्या फायर वाईट बॉल अमांतर धावसंख्या येते. धावफलकावरती धावसंख्या 15 या आकड्यावरती 5 धावांची गरज आहे. फक्त एक मोठ्या फटकेची गरज आहे. पंधरा धावा झाल्यात. 5 धावांची अजूनही गरज आहे. हलक्याशा हाताने क्लिक केलंय. चेंडू मात्र मिडविकेट क्षेत्रामध्ये जातोय. 1 धाव कंप्लीट केली जाते. फक्त सिंगलच्या नुसार करणने जाणलाय सामना जिंकू शकतोय संघ. फक्त एक मोठ्या फडक्याची गरज आहे, नितांत गरज आहे. आणि आता मात्र पाहायचं या चौकाराने सामना MS धोनी स्टाईलने संपवेल का की सिंगल डबलने सामना जिंकेल, हा मात्र प्रश्न आहे.
उपविजेता कोण राहतोय, विजेता कोण राहतोय ह्याच्यावरती आमच्या सुद्धा नजरा होत्या, परंतु थोडंसं आपण बघू शकाल रिझल्ट थोडंसं डोळ्यासमोर येताना पाहतोय आपण सागर. चेंडूंची मात्र जर विचार केला चेंडू खूप आहेत, फक्त धावा पाहिजेत 4. ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न, डॉट चेंडूची समाप्ती होते. अवघ्या 4 धावांची गरज आहे, एक मोठा फटकेची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. 4 धावा हव्यात. 16 धावा झाल्यात, 4 धाव्यांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. पुन्हा एकदा मात्र फटका फ्रार केलाय एक्स्ट्रा कव्हरच्या दरम्यान. 1 धाव पूर्ण, 1 धाव पूर्ण केली जातोय. 1 धावेच्या मदतीने षटक समाप्त. बघा 3 धावा पाहिजेत, 3 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. तर पाहिजे तशी आमच्या प्रेक्षकांना मजा आली नाही आहे या सामन्यामध्ये. आपण सेमीफायनलची लढत पाहायला बघितली तर पैसा वसूल सामना आपल्याला पाहायला मिळाला. निवाली पाडा आणि त्यांच्यासोबत जोईली संघ. असं वाटलं होतं की निवाली पाडा संघ रोशन जाधवच्या नेतृत्वाखाली सामना कदाचित जिंकू शकतोय, परंतु असं घडलं नाही आहे. शेवटच्या मोमेंटला सामना गमावा लागला, परंतु प्रयत्न खूप चांगले होते, त्या पद्धतीचा सामना घडला नाही आता फायनलचा. तर स्टंपला कोणी हात लावू नका, अजून एक स्पर्धा आपल्या ग्राउंडवरती खेळवायची आहे. 3 धावेची गरज आहे चॅम्पियन बनण्यासाठी. छत्रपती चषक हे उचलण्यासाठी फक्त अवघ्या 3 धावेची गरज आहे जोईली या संघाला. रिव्हर्सचा फटका, आपलं चॅम्पियन. जबरदस्त फटका आलाय शेवटच्या चेंडूवरती. आपल्या स्टाईलने मॅच फिनिश केल्या आणि या स्पर्धेचा छत्रपती चषकाचा चॅम्पियन संघ जर्मन जुईली संघ आणि रनर अप संघ ठरलाय आई गावदेवी स्वर्गीय मकुंदादा इलेबान बामाली संघ या स्पर्धेचा रनर अप संघ. डीजे